आजचा क्वेश्चन आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिसेस मीरा अँड माधव प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपण आता हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. लक्षात घ्या, आपण सिस्टमॅटिकली जायचं आहे. म्हणजे पहिलं आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे की कुठल्या आयटमचं पोस्टिंग आपण कुठे करणार आहोत. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटसाठी स्पेस सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एंट्रीज करणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे मार्क करून घेतलेलं आहे. डेटर्स असेट, बिल्स रिसिवेबल असेट, परचेस ट्रेडिंग अकाउंटला जाईल. रिटर्न्स म्हणजे हे सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्नची अमाऊंट डेबिट साईडला येते. इथे काही दिलेलं नाही आहे, पण आपण अमाऊंट कुठल्या साईडला आहे, डेबिट साईडला आहे, म्हणजे ते सेल्स रिटर्न आहे. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड म्हणजेच जेव्हा कच्चा माल आणला जातो, हा फॅक्टरी एक्सपेन्स आहे. जेव्हा मटेरियल आणलं जातं फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी, तेव्हा जो खर्च होतो, तेव्हा जो फ्रेट चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस होतो, त्यालाच कॅरेज इनवर्ड म्हणतात. हा फॅक्टरी एक्सपेन्स आहे, त्यामुळे हा नेहमी ट्रेडिंग अकाउंटला जातो. देन कॅरेज आउटवर्ड हा फॅक्टरी एक्सपेन्स नाही आहे, हा P&Lला जातो. देन मोटर व्हेकल असेट, जनरल एक्सपेन्स P&Lला. एक्सपोर्ट ड्युटी हे सुद्धा P&Lला जातं, कारण हा फॅक्टरी एक्सपेन्स नाही आहे. ॲडव्हर्टाइजमेंटचे इथे ॲडजस्टमेंट आहे फॉर 3 years फ्रॉम 1 October 2018. 2018मध्ये घेतलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंटचं पेमेंट केलेलं आहे, 3 वर्षासाठी केलेलं आहे, 4,800. प्रॉब्लेम सोडवताना आपण ह्याची ॲडजस्टमेंट बघणार आहोत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेट P&L. ड्रॉइंग लायबिलिटी साईडला जाईल. लिसोड प्रेमायसेस हे असेट आहे. कॅश अँड बँक आणि फर्निचर दोन्ही असेट. बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, क्रेडिटर्स हे लायबिलिटी साईडला जातं. सेल्स ट्रेडिंग अकाउंटला. आउटस्टँडिंग रेंट आणि अनपेड वेजेस. लक्षात घ्या, आउटस्टँडिंग रेंट, अनपेड वेजेस हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा एकच इफेक्ट होईल, तो आहे लायबिलिटी साईडला, बाकी कुठेही नाही. त्याच्यानंतर कॅपिटल आहे मीरा आणि माधव लायबिलिटी, आणि नंतर परचेस रिटर्न जे ट्रेडिंगमधनं परचेसमधनं मायनस होईल. आता आपण ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. 32,000चा क्लोजिंग स्टॉकची एंट्री आपण सेल्सच्या खाली म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साईडला करणार आहोत आणि असेट साईडला करणार आहोत. देन प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑफ ₹2,000. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स याचाच अर्थ आहे RDD आहे. इथे पर्सेंटेज नाही दिले, डायरेक्ट अमाऊंट दिली आहे. सन्डे डेटर्समधनं 2,000 आपल्याला मायनस करायचे आहेत. देन नेक्स्ट आहे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%. आणि इथे आपल्याला क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट, डेटर्सना काही डिस्काउंट द्यायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला पैसे राखून ठेवायचे आहेत. तर ते किती ठेवायचे, तर 3%, एकूण सन्डे डेटर्सच्या 3%. इथे आपण मार्क करून घेऊ. डेटर्ससाठी आपल्याला इथे 2, 1, 2 आणि टोटलसाठी 1 अशा 3 लाईन्स सोडाव्या लागतील. आणि नंतर क्लोजिंग स्टॉक आपण लिहू शकतो, तिथे लाईन सोडायची गरज नाही. नेक्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ लीसोल्ड प्रेमायसेस ऑन 31st March 2019 1 lakh. म्हणजे ह्याचा अर्थ काय की 31st मार्चला हे जे लीसोल्ड प्रेमायसेस आहे त्याची व्हॅल्यू किती, 1 लाख होती. पण इथे ट्रेडिंग अकाउंटला काय दिलं आहे, ट्रायल बॅलन्सला काय दिलं आहे, 1,10,000. म्हणजेच हे 10,000 जे आहे ते डेप्रिसिएशन आहे. ठीक आहे, मग इथे पण आपल्याला 1 लाईन सोडावी लागेल. देन पुढे आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे. इथे 1 लाईन आपल्याला सोडायची आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या तिथे. आता आपण एंट्रीज करून घेऊ. अशा प्रकारे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या एंट्रीज करून घेतलेल्या आहेत. ओपनिंग स्टॉक, परचेस, लेस परचेस रिटर्न, कॅरेज इनवर्ड, बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न. ट्रेडिंग अकाउंटमध्ये एवढ्याच एंट्रीज होत्या, जेवढ्या त्या सगळ्या एंट्रीज आपण करून घेतलेल्या आहेत. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एंट्रीज करायच्या आहेत.
आपण अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण एंट्रीज करून घेतलेल्या आहेत, जेवढ्या आहेत त्या. कॅरेज आउटवर्ड, टू जनरल एक्सपेन्स, टू एक्सपोर्ट ड्युटी, टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲडजस्टमेंट आहे. 3 इयर्ससाठी पेड केलेलं आहे हे 4,800. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये फायनान्शियल इयर 2018-19साठी एक्झॅक्टली किती पेड केलेत ह्याचं हे कॅल्क्युलेशन करून काढावं लागणार आहे. देन नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. इथे सुद्धा ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण एक लाईन सोडलेली आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटला जाणार आहोत आणि बॅलन्स शीटमध्ये सर्व एंट्रीज करणार आहोत. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटच्या पण सर्व एंट्रीज करून घेतल्या आहेत. बघू शकता कॅपिटल अकाउंट मीरा आणि त्याच्यातनं ड्रॉइंग आपण लेस केली आहे. कॅपिटल अकाउंटच्या इथे आपण 3 लाईन सोडलेल्या आहेत दोन्ही पार्टनर्ससाठी. 3 लाईन सोडलेल्या आहेत. त्याच्याखाली येईल बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग रेंट, अनपेड वेजेस. हे सगळं लायबिलिटी साईडला येईल. ज्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत फर्मच्या, जे त्यांना दुसऱ्या लोकांना द्यायचं आहे, ज्याचं पेमेंट करायचं आहे, ते सगळं लायबिलिटी असते फर्मची, ते लायबिलिटी साईडला येतं. आणि हे असेट साईड आहे. डेटर्समध्ये 2 ॲडजस्टमेंट्स आहेत म्हणून आपण 3 लाईन सोडलेल्या आहेत. लक्षात घ्या, 2 ॲडजस्टमेंट्स असतील तर 3 लाईन होतात आणि 1 ॲडजस्टमेंट असेल तर एकच लाईन सोडायची असते. देन नेक्स्ट आहे बेस रिसिवेबल, मोटर व्हेकल, कॅश ॲट बँक, फर्निचर, लीज होल्ड प्रिमायसेस. याच्यावर पण डेप्रिसिएशन आहे, त्याच्यासाठी आपण एक लाईन खाली सोडलेली आहे. अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहिलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटकडे बघणार आहोत. इथे फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे, त्याची एंट्री आपण करून घेणार आहोत. आपण अशा प्रकारे एंट्री करून घेतलेली आहे दोन्ही साईडनं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स 2,000 अँड क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. हे दोन्ही ॲडजस्टमेंट सन्डे डेटर्सचे आहेत, जे आपल्याला करायचे आहेत. RTD 2,000 आपल्याला इथे लेस करायचे आहे. त्याच्यानंतर येतं 3% रिझर्व फॉर डिस्काउंट. आता हे 3% रिझर्व फॉर डिस्काउंट कसं काढायचं, तर 3% जे आहेत ते आपल्याला ह्या टोटल अमाऊंटमध्ये वरच्या अमाऊंटवर नाही करायचे. RTD लेस करून जी अमाऊंट आपल्याला भेटते त्या अमाऊंटवर काउंट करायचे आहेत, त्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट करायचे आहेत. ते आहेत, ते आपल्याला मिळतील 2,355 आणि मायनस केल्यावर आपल्याला अमाऊंट मिळेल 76,145. त्याचा दुसरा इफेक्ट आपण PNLला होईल. PNLच्या डेबिट साईडला 2 RTD 2,000 and 2 reserve for discount on debtors. इथे अमाऊंट होईल 2,355. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 ऑफ ₹1 lakh. त्याचा अर्थ असा होतो की 1 lakhचं लीज होल्ड प्रिमायसेस बाकी आहे, म्हणजे 10,000 जे आहे इथे ते डेप्रिसिएशन आहे. लेस डेप्रिसिएशन अमाऊंट रिमेन 1 lakh. दुसरा इफेक्ट इथे PNLला
to depreciation on leasehold premises. Leasehold premises. इथे 10,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 ॲड करायचं. ॲड आपले सगळ्याच ॲडजस्टमेंट सॉल्व करून झालेले आहेत. इथे प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं पण आपण एंट्री केलेली आहे. आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 आणि P&Lला पण ॲड केलेलं आहे. आता आपल्याला बघायचे आहेत जे ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्ये आहेत त्या. फर्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटचं कॅल्क्युलेशन आपण तर करून घेऊ. ॲडव्हर्टाइजमेंटचं कॅल्क्युलेशन आपण करून घेतलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. 3 इयर्स म्हणजे 36 मंथसाठी आहे आणि म्हणून आपण केलं आहे 4,800 डिवाइड बाय 36. किती मिळतं आपल्याला 133.33. म्हणजे एका महिन्यासाठी आपण किती स्पेंड केले आहेत ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स 133.33. आपण एका महिन्यासाठी एवढे केलेत ना. 6 महिन्यासाठी किती केलेत आपण? 6 महिन्यासाठी का पकडलं आहे ते मी सांगितलं आहे तुम्हाला आधी. कारण आपण हा जो अकाउंटिंग कुठल्या इयरचं करतो 2018-19चं. म्हणजेच 18-19मध्ये फक्त 6 महिन्याचा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आपल्याला आपण केलेला आहे आणि बाकीचा जो एक्सपेन्स आहे तो आपल्याला प्रीपेड एक्सपेन्स म्हणून असेटला घ्यायचा आहे, असेट साईडला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. 133.33 इंटू 6 इज इक्वल टू 799.99. आपण राऊंड ऑफ करून घ्यायचं आहे. ते आपल्याला मिळतात 800. म्हणजे 800 रुपीज आपण त्या इयरसाठी फायनान्शियल इयर 2018-19साठी स्पेंड केलेले आहेत. जे आपल्याला आता ह्याच्यामधून एवढे आपण स्पेंड केलेले आहेत. म्हणजेच त्यावरचा एक्सपेन्स आपला 4,000 आहे, 800 आहे आणि 4,800 मायनस 800 इज इक्वल टू 4,000. म्हणजे 4,000 हा एवढा आपला प्रीपेड एक्सपेन्स आहे जो आपल्याला असेट साईडला टाकायचा आहे. आता आपण क्रॉस प्रॉफिट काढून घ्यायचं आहे. आपण क्रेडिट साईडची टोटल केलेली आहे 3. आपल्याला मिळते 3,56,000 आणि डेबिट साईडची टोटल आहे 2,35,500. क्रेडिट साईड मोठी आहे आपली त्यामुळे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे इथे. आपल्याला म्हणजे अँड माधव यांना ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे ते आहे 1,20,500. आणि आता हे ग्रॉस प्रॉफिट आपण पुढे P&Lला ट्रान्सफर करून घेणार आहोत. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येही आपण दोन्ही साईडची टोटल केलेली आहे. क्रेडिट साईडची जी टोटल आहे ती 1,20,500 आहे. डेबिट साईडची जी टोटल आहे ती आहे 24,055. डेबिट साईडची टोटल जी आहे ती आहे 24,055. आपण क्रेडिट मायनस डेबिट केल्यावर आपल्याला मिळते अमाऊंट 96,445 जे प्रॉफिट आहे मीरा आणि माधव यांचं. आता हे त्यांना शेअर कसं करायचं आहे तर इथे त्यांच्या आपल्याला प्रॉब्लेममध्ये देताना काहीच रेशो दिलेला नाही आहे म्हणून ते आपण $96,445 डिवाइड बाय 2 केल्यावर अमाऊंट मिळते 48,223 आणि माधवला मिळतात 48,222. आणि अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटमध्ये नेट प्रॉफिट ॲड करून घेतलं आहे. मीनाचं कॅपिटल आहे 1,19,723 आणि माधवचं म्हणजे प्रॉफिट ॲड केल्यानंतर व दोघांच्याही कॅपिटलमध्ये मी प्रॉफिट ॲड करून घेतलं आहे. नेट प्रॉफिट मीराचा बॅलन्स होतो आहे 1,19,723 आणि माधवचा 1,20,222. आपल्या सगळ्या एंट्रीज झालेल्या आहेत आणि आपली बॅलन्स शीट आता टॅली होणार आहे. 3,30,445 आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. खूप इझी क्वेश्चन होता हा.